नमस्कार. आपण पाहता सम्मान देश का या आमच्या चॅनलमध्ये मी शमल मगर तुमचं स्वागत करतो. हे भावना आम्ही पाहतो की काही दिवसापासून महिन्यापासून किंवा वर्षापासून 2014 वर्षाच्या नंतर आमच्या देशामध्ये धार्मिक वातावरण जे आहे ते फार खराब झालेलं आहे. प्रत्येक समाजाचा व्यक्ती एकमेकाच्या कडे आज घाणेरड्या नजरेने किंवा चुकीच्या गोष्टी नजरेने एक व्यक्तीकडे बघत आहे. भावभावामध्ये आमच्या ख्रिश्चन भाव असो, मुस्लिम असो, हिंदू असो, जो कोणी कोणत्याही समाजाचा असो, आज ते त्यांची मन एकमेकाविषयी विटलेली आहे. एकमेकाचे मन एकमेकापासून दुरावलेले आहे. आज मला तुम्हाला सांगायचंय, इलामा इक्बाल जे शायर होते, त्यांचा शेर मी तुमच्या समोर सांगतो. मजहब हमें नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी हे वतन हिंदोस्तान हमारा. त्यांनी सांगितलं नाही इलामा इक्बालने, आमचा देश काय मुस्लिम आहे किंवा आमचा पाकिस्तान दुबई नाही, हिंदोस्तान हमारा, हिंदी हे वतन हमारा, हिंदोस्तान हमारा. माझ्या लोकांनो, आम्ही पाहतो की आज जाती धर्माच्या नावाखाली जे वातावरण जे आहे ते खराब झालेलं आहे. आणि खराब वातावरण जे करणारं आम्हाला पाहायला मिळतं हे राजकीय लोक आहेत. त्यांनी आपल्या स्वार्थाच्या पोटी आपलं मताच्या राजकारण करण्यासाठी आपल्या गरीब तरुणांना बहकवण्याचं काम केलं आहे. आणि आज हे बहकलेले तरुण जाती धर्माच्या ठिकाणी जाऊन मस्जिदची तोडफोड करणं, चर्चची तोडफोड करून वातावरण खराब केलं आहे. आज इतकं वातावरण खराब करून आम्ही आमच्या देशाची ओळख जी आहे बाहेर देशामध्ये, त्याची ओळख फार डेंजरस आहे. आज भारतीय म्हणलं का लोक त्यांना हाकलून देऊ राहिले. अमेरिकेतून, ऑस्ट्रेलियातून, इंग्लंडमधून प्रत्येक ज्या युरोपियन कंट्रीमधून भारतीय म्हटलं का लगेच त्याचा विजा कॅन्सल करणं आणि त्यांना आपल्या देशातून बाहेर घालून द्यायचं काम करत आहे. कारण का, इथं तुम्ही ज्या प्रकारे तुम्ही काम करता, ह्या सोशल मीडियाचा जमाना आहे, त्या ठिकाणी तुमच्या जगामध्ये तुम्ही काय केलंय त्याची त्या ठिकाणी पाहिलं जातं. आणि आज आमच्या भारतीय लोकांचा तिटकारा युरोपियन कंट्री का करत आहे? कारण इथं ज्या अल्पसंख्याकांना त्रास देण्याचं काम ही जी संघटना करत आहे, आणि या चुकीच्या लोकांबरोबर, मी म्हणत नाही सगळेच लोक, चुकीचे काही लोकांमुळं आमचा देश बदनाम होत आहे. एक महाराज म्हणतात की पांढरे पादरी हिरव्या चादरी, म्हणजे फादर लोकांविषयी आणि मौलानांविषयी बोलतात. आणि त्यांच्याविषयी चिथावणीखोर भाषण त्यांनी लोकांना, तरुणांना बहकवलेलं आहे. मला सांगायचं की जर तुम्ही रंगाविषयी बोलता, जर रंग जर पाहिला तर भाजीपाल्याचा रंग हिरवा आहे, तो मुस्लिमांच्या बाजूने जाईल भाजीपाला. तर तुम्ही टमाटाविषयी आहे तर टमाटर हिंदूच्याकडे जाईल, कारण रंग त्याचा लाल आहे. जर आम्ही पाहतो की टरबूज जे आहे, टरबूज तर म्हणेल की मी कोणाच्या बाजूने जाऊ, आतमध्ये माझा रंग तर लाल आहे, बाहेरून मी हिरवा आहे, कोणाच्या बरोबर जाऊ. म्हणजे प्राणी सुद्धा मी वाटून घेतले बघा. गाय आहे ती हिंदूची आहे, बकरा तो आहे मुस्लिमांचा. आम्ही मुस्लिम विषयी आणि हिंदू सॉरी ख्रिश्चन विषयी, यांच्याविषयी आम्ही काय केलं, लोक चुकीच्या पद्धतीने बोलले जातात. आम्ही पाहतो उत्तराखंड मधील कोटद्वार ज्या गावांमध्ये एका मुस्लिम चाचाचं कपड्याचं दुकान होतं. त्या कपड्याच्या दुकानामध्ये काही संघटनेचे लोक आले. त्यांनी सांगितलं की नाव बंद करा, बाबा नाव जे आहे आमच्या समाजामध्ये असतं, तुम्ही नाव लावू नका, हे करू नका. असं करून त्या मुस्लिम चाचाला वाईट शब्द किंवा धमकी देण्याचं काम करायला लागले. तेवढ्यात तो तिथल्या बाजूलाच जिम चालू होती, जिथं ते तरुण व्यायाम करत होते. तरुण, त्यातील एक तरुण बाहेर आले, म्हणले की तुम्ही कोण आहात, काय करतात? ते म्हणले की तुम्ही कोण आहे मध्ये बोलणार आहे? म्हणला की माझं नाव मोहम्मद दीपक आहे. असं म्हणल्याच्यानंतर ते म्हणले की तू हिंदू आहे? दीपक कश्यप म्हणल्याच्यानंतर ते म्हणलं हो मी हिंदू आहे, मुस्लिम आहे, मी हिंदू नाही ना, मुस्लिम नाही ना, शीख नाही ना, मी ईसाई नाही, मी इन्सान आहे, मी माणूस आहे. एक माणुसकीचा संदेश जो आहे
त्या व्यक्तीने दिला आणि आज संबंध सोशल मीडियावर त्या तरुणाचा विषयी बोललं जातं. मला इतकं सांगायचंय की आम्ही काय करत आहोत? आमच्याच देशामध्ये राहून आमच्याच शेजारी राहणाऱ्या मुस्लिमांविषयी आणि ख्रिश्चनांविषयी आमच्या मनामध्ये इतका तिटकारा निर्माण झाला, इतका राग निर्माण झालाय. ख्रिश्चन म्हणल्याच्या नंतर राग, मुस्लिम म्हणल्याच्या नंतर राग. मला एकच सांगायचं, आम्ही देशामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई आम्ही एक आहोत. आम्ही वेगळे नाही. घराचे 4 पिलर आहेत, पाया आहेत. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई आम्ही ह्या देशाचे बी आम्ही 4 पाया आहेत. जर एखादा पाय जर हे झाला, तर आमचा देश कमजोर बनून जाईल. म्हणजे लोकांनो, कोणताही धर्म सांगत नाही चुकीचा. मस्जिद तोडा, मुस्लिम हिंदूचा धर्म वाईट असं कोणी सांगत नाही. श्रीराम भगवान श्रीराम ते पण सांगत नाही. कुणाची मस्जिद जाऊन तोडा, कुणाचं चर्च जाऊन तोडा, कुणाच्या मंदिर चर्चपाशी जाऊन किंवा मस्जिद पाशी जाऊन हनुमान चालीसा म्हणा. हनुमानजी पण सांगत नाही. मग आम्ही कोणतं संघटना चालवतो, आम्ही काय करतो याच्याकडे लक्ष द्या. आज आमच्या देशाला आज एकतेची गरज आहे. परकीय शत्रू जे आहेत ते तर त्यांचं काम ते करतात, पण आम्ही आमच्या देशात राहून आमच्या लोकांना त्रास देण्याचं काम करत आहे. घर का बेदी लंका दुश्मन. आम्हाला आमच्या देशामध्येच आमचे जर लोक आहोत, तर ते बाहेर लोकांची काय गरज आहे? आमच्या देशात लोकांना त्रास देणारे लोक जर इथं आहे, तर आमचे ते दुश्मन आहे तिथं हसतील. ते म्हणले आम्हाला काहीच करायची गरज नाही, इथं ऑलरेडी हे चाललंय. आज आम्हाला पाहायला मिळतं की अमेरिकेमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, जपानमध्ये, कॅनडामध्ये आज ख्रिश्चन लोक, सॉरी, भारतीय लोक म्हटलं की भारतीय लोकांना इथून काढून देण्याचं काम करतात. हाकलून देऊ राहिले, त्यांना पाठवून देऊ राहिले. कारण काय, हे भारतीय म्हटल्याच्या त्यांच्या मनामध्ये, डोक्यात वेगळ्या संकल्पना येऊ राहिले. म्हणून मला एकच सांगायचंय की आपल्या देशातील लोकांबरोबर एक राहा आणि प्रेमाने राहा. आणि हिंदू, मुस्लिम, शीख असं आम्ही भाऊ आहोत. कुणी कुणाला हे करू नका, कुणी कुणाला वाईट बघू नका. शांततेचा संदेश द्या आणि आपण देशामध्ये लोक आहोत, एक राहू. किती आमच्या समस्या आली, कुणी आम्हाला शत्रूने आमच्या हे करण्याचा प्रयत्न करा, कारण का आम्ही एक असल्यामुळं आम्हाला कोणी हरू शकत नाही. भावांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला प्लीज आम्हाला कमेंटमध्ये सांगा. चॅनल लाईक करा, शेअर करा और सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.